शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजपासून अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मवियाकडून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। शिवनेरी किल्ल्यापासून या मोर्चाला आता सुरुवात होते आहे। शिवरायांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता या आक्रोश मोर्चाला सुरुवात होते आहे। अमोल कोल्हे हे काही वेळापूर्वी शिवनेरीवर पोहोचले होते आणि त्यांनी आता छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता या मोर्चाला सुरुवात होते आहे। शिवनेरीहून निघाल्यानंतर 30 डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत त्या मागण्या दाखवतात अमोल कोल्हे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आता आपल्या सोबत आहे। नाझीम, तरब खासदार अमोल कोल्हे यांनी आजपासून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू केलेला आहे। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी ते आता पोहोचणार आहेत। आता ते त्यांच्या घरून निघालेले आहेत। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पोहोचून ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि या आक्रोश मोर्चाची खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। 4 दिवसांचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये ते शेतकऱ्यांशी निगडीत जे काही प्रश्न आहेत ते मांडणार आहेत। त्यामध्ये प्रमुख प्रश्न जो आहे तो कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी आणि या निर्यातीसाठी कायमस्वरूपी एक धोरण बनवावं। त्याबरोबरच शेतकऱ्यांना जे अनुदान दिलं जातं, पीक विमा दिला जातं, यामध्ये जे काही फसवणूक होते ती फसवणूक या ठिकाणी कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी कोणता एखादा नवीन कायदा बनवावा। बिबट निवारण केंद्र जिथं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा द्यावा, कारण रात्री जर हा वीज पुरवठा दिला तर बिबट्या हल्ले करतात आणि त्यामध्ये अनेकांचा जीव गेल्याचंही पाहिलेलं आहे। आणि जे शेतकरी संकटात आहेत त्यांची कर्जमाफी करावी आणि त्यांच्या मुलांना एक शैक्षणिक कर्ज द्यावे अशी प्रमुख मागणी जी आहेत ते त्यांच्या आहेत। आणि या प्रमुख मागण्या घेऊन आज पासून अमोल कोल्हे जे आहेत ते या पुणे जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये जाणार आहेत। विशेष म्हणजे यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघ जिथं अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यांचं गाव काटेवाडी या ठिकाणीही अमोल कोल्हे जाणार आहेत। आणि म्हणूनच आपण बघितलं होतं की अजित पवारांनी त्यांच्यावरती निशाणा साधला होता, ते चांगलेच त्यांच्यावरती संतापले होते। अमोल कोल्हे त्यांच्यावरती तुर्तास तरी बोललेले नाहीत, परंतु त्या गावात गेल्यानंतर बारामती विधानसभेमध्ये गेल्यानंतर ते त्यांना प्रत्युत्तर देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता पुढच्या काही मिनिटांमध्ये हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी सुरू होतोय, जो पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 30 तारखेला संपणार आहे। तिथं शरद पवार स्वतः या मोर्चाला संबोधित करतील, संजय राऊत स्वतः त्या ठिकाणी असतील, सुप्रिया सुळे सुद्धा 2 दिवसांनी त्यामध्ये जॉईन होणार आहेत। ठीक आहे नाझीम, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।